चुकीचं असं काय आहे? तर महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा काही सुट्टा सुटत नाही. अशातच आता नाशिकच्या जागेवरती भाजपच्या पंकजा मुंडेंनी दावा केलाय. त्या म्हणतात, काळजी करू नका, प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देऊ, असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केलं. प्रीतमला मी विस्थापित करणार नाही, प्रीतमला नाशिकमधून उमेदवारी देऊ असं म्हणत बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंच्या ऐवजी उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला. त्यामुळे एकीकडे हेमंत गोडसे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळत असल्याचं जाहीर केलेलं असताना आता पंकजा मुंडेंनी थेट प्रीतम मुंडेंना उमेदवारी मिळेल असं जाहीर केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं, आमच्याकडे बरेच उमेदवार आहेत असं विधान यावरती छगन भुजबळ यांनी केलं. या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही. पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे. प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता. मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आत्ता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची. ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिकवरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. त्यांना माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे, हीच अडचण आहे. बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या. आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची.